आदरणीय मुख्याध्यापक सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला प्रारंभ करतो। माझे नाव प्रणव सागर पाक्षे आहे। माझे आवडते शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत। ते म्हणतात की स्वप्न तीन नसतात जी माणसाला झोपेल पडतात, तर स्वप्न तीन असतात जी माणसाला झोपू देत नाहीत। म्हणूनच स्वप्न पाहावे तर उघड्या डोळ्यांनी पाहावं। स्वप्न म्हणजे प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो। इच्छा, आकांक्षा व ध्येयाची वाट असतात स्वप्न। मलाही स्वप्न पडतात। कल्पनेपेक्षा वास्तवातल्या ध्येयाचे मार्ग असतात माझे स्वप्न। मलाही कधी सचिन तेंडुलकर प्रमाणे मैदान गाजवावे वाटते, तर हातात शस्त्र घेऊन देशाच्या रक्षणासाठी सैनिक व्हावेसे वाटते, तर लता दीदींसारखे गोड गायने गावेसे वाटते। ज्ञान व संस्कारांचा पूल बनवून शिक्षकाच्या पवित्र कार्यात सज्ज व्हावेसे वाटते। वाटते मज पंख लावून या बाळात उंच उंच जावे, वाटते मज पंख लावून या बाळात उंच उंच जावे, उंचीवरच्या अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे, खाली डोकावून पाहावे। खरंच आपण शिक्षण व करिअरची अक्षरशः स्वप्न जगतो व ते ध्यासाने पूर्णही करतो, पण नोकरी, घर, संसार हे तर आपल्या जीवनातील एक कर्तव्याचा व अविभाज्य भाग आहे। म्हणूनच मी खूप लहान आहे, पण मी बघितलेले स्वप्न त्या मानाने खूप मोठे आहे। होय होय, मला बनायचं आहे एक चांगला माणूस म्हणून मला देशसेवा करायची आहे। मित्रांनो, चांगला माणूस बनणे एवढे सोपे नाही, कारण या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणुसकीला बाळकावत चाललाय, संवेदना हरवत चालल्या आहेत, समाजात विकृती वाढली आहे व या गतिमान व धकाधकीच्या आयुष्यात न्याय व नीती पायदळी तुडवल्या जात आहेत। आपण इंटरनेटवर पाहतोच की संपत्ती व सत्तेसाठी घरच्या लक्ष्मीलाही दारात लोटणारी माणसे आहेत व तसेच त्यागापेक्षा भोगाला महत्त्व देणारी लोक आहेत। मी माणसाची माणुसकी जणू कुठे हरवली नाही राहिल्या जाणीवा, संकट समय कोण मदतीला येईल ना, गरिबाने श्रीमंत अशी समाजात पडली तरी पैसा आहे सर्वश्रेष्ठ ज्याच्या त्याच्या बरोबरी। भेदभावाच्या या जगात कोणीच कोणाचं नाही, जाता जाता एवढीच सांगतो, कोणतेच स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत, प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचा यशस्वी डोंगर उलटावाच लागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।